नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रात मराठ्यांचं आरक्षण जुनं असलं तरी पण ते प्रत्येक वेळेला एका नव्या वळणावर येऊन ठेपतं. आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनात मराठ्यांना सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र द्या अशी मागणी लावून धरण्यात आली. त्याच्या संदर्भातली अभ्यास समिती स्थापन केली गेली असतानाच कुणबी समाजानं सुद्धा अर्थात ओबीसींनी या संदर्भात तीव्र नापसंती व्यक्त केली आणि त्यांचंही आंदोलन सुरू झालं. महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा अशा प्रकारचा संघर्ष जन्माला येतो का काय अशी परिस्थिती असताना दोन्ही आंदोलनं टप्प्याटप्प्यावर निवडली, मागे घेतली गेली. पण त्यातून जे निघालं ते मात्र नव्या वादाला तोंड फोडणार आहे. प्राप्त स्थितीमध्ये मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाहीत असं स्पष्टपणे राज्य सरकारच्याकडून सांगितलं गेल्याचा दावा ओबीसी समर्थक करतात. अशा प्रकारची घटना समोर आल्याच्या नंतर जरांगे आता महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत. त्यांच्या या दौऱ्याचं नक्की फलित काय असेल आणि इतकंच नाही तर जरांगे यांना दौऱ्यावर काढायला कोण उद्युक्त आहे, कोण करतंय अशा प्रकारचा दौरा आयोजित, हे सुद्धा तपासलं गेलं पाहिजे. मराठ्यांचा ओबीसीतला प्रवेश हा सातत्यानं वादात राहिलाय. हा जातीनिहाय श्रेणी बदल आहे. हा रचनेमध्ये सुद्धा इतका सहज जितका मांडला जातो तितका वाटत नाही. आणि दुसऱ्या बाजूला हाच घटक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशामध्ये अशा प्रकारचा श्रेणी बदल अनुभवत असतो, उपभोगतही असतो. तेव्हा आत्ताच्या घडीला मराठ्यांचं आंदोलन नक्की कोणत्या वळणावर जाऊन पोहोचणार आणि हा श्रेणी बदल शक्य नसेल तर त्याला जबाबदार कोण, हेही तपासायला हवं. आजच्या लक्षवेधीत या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांची आपण त्यांची ओळख करून घेऊयात. आपल्या सोबत या चर्चेमध्ये ओबीसींचे दोन नेते आहेत. बबनराव तायवाडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे श्रावणजी देवरे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. माझ्यासोबत संजय लाखे पाटील आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून ते आपल्याला परिचित आहेतच, पण त्याचबरोबर ते आत्ताच्या घडीला मराठा समन्वयक म्हणून सुद्धा या चर्चेत आहेत. या सगळ्या चर्चेतला माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला पटकन बबनराव तायवाडे यांना असेल. बबनराव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी माझी अपेक्षा आहे. आपण अत्यंत पहिल्या वेळेला सुद्धा म्हणजे अर्थात या आधी सुद्धा अनेकदा चर्चेत आमच्याकडे आला होता. त्यावेळेला ओबीसींच्या आरक्षणाच्या संदर्भातली रचनेची मागणी लावून धरली होती. तुम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तेव्हा मराठ्यांना सरसकट ओबीसीचं प्रमाणपत्र दिलं जाणार नाही हे सांगताना त्यांनी काय तर्क दिले? नाही, तर्कवले नाही. आम्ही आमची आग्रहाची मागणी जी होती की कुठल्याही परिस्थितीत सरसकट मराठ्यांना कुणब्यांचं प्रमाणपत्र देण्यात येऊ नये व त्यांचं ओबीसीकरण करण्यात येऊ नये. त्याचबरोबर ओबीसी संवर्गातून सुद्धा त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये. या दोन मागण्या आम्ही चर्चा केल्यानंतर शेवटी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या तिघांनी आम्हाला सांगितलं, तिथे तीनदा सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत सरसकट कुणब्यांचं प्रमाणपत्र देता येणार नाही आणि ओबीसी मधनं आम्ही मराठ्यांना आरक्षण सुद्धा देणार नाही. आपण ज्या वेळेला हे सरकारच्याकडून आश्वासन घेतलं त्यावेळेला एक प्रतिक्रिया उमटली, ती म्हणजे अशी की उपोषण सोडताना वेगळी भूमिका सरकारची होती का? संजय लाखे पाटील 30 सेकंदात प्रतिक्रिया अपेक्षित करतो. मुळामध्ये बबनराव तायवाडे साहेब जे आहेत यांना घटना कळत नाही. ओबीसी आरक्षण काय आहे आणि घटनेमध्ये काय तरतूद आहे हे त्यांना कळत नाही. त्यामुळे ते जसा बालहट्ट धरतात त्या पद्धतीनं त्यांचे जे काही सध्याचे गॉडफादर आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते बालहट्ट धरतात आणि देवेंद्र फडणवीस त्यांना काहीतरी चॉकलेट देतात. मुळामध्ये सुप्रीम कोर्टाचं जर आता निकाल बघितले अनेक, सुप्रीम कोर्ट, मला माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या, त्यानंतर तुम्ही बोला, जे बोलायचे ते बोला, माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या. टीव्हीवरून बोलतात आपण टीव्हीवर बोलताय, कुणावरती आरोप करताय. बरोबर आहे, टीव्हीवर बोलतोय आणि जबाबदारीने बोलतोय. मला एक तरी किस्सा सांगा. तुमच्यासारखं महाराष्ट्र जाळू अशी भाषा मी करत नाही. मला ते नाही, तुमच्यासारखी महाराष्ट्र जाळू अशी दंगलखोर भाषा मी करत नाही. समजले का?
माझा म्हणून समजून घ्या गॉडफादर तुम्ही कोणी मी नाही. काय बोलतोय ते लक्षात घ्या. हा प्रसादजी, सांभाळून बोला. मूळ भाग असा आहे की घटनेमध्ये आणि जे काही सर्वोच्च न्यायालयाने आता निकाल दिलेत त्यामध्ये त्यांनी ओबीसीच्या ऐवजी एससीबीसी हा शब्द वापरलाय. मराठ्यांना जे आरक्षण दिलं होतं ते एससीबीसी आरक्षण हे फडणवीस यांनी दिल्यासारखं दाखवलं होतं. एससीबीसीचा अर्थ काय आहे? सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. ओबीसी काय आहे? सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास. मग मराठे 50% आत राहिले काय आणि 50% पुढे गेले काय? ते ओबीसी म्हणूनच येणार हे या ठिकाणी पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. संजयजी इथेच अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही असं सांगताय की यापूर्वीचं आरक्षण एसीबीसी होतं, आता सुद्धा ते एसीबीसीच मागितलं जात आहे. अर्थात एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ओबीसी हा बोलचालीमधला शब्द आहे, प्रत्यक्षात कायद्याच्या भाषेत एसीबीसीच सांगितलं जातं. मग तुम्ही ज्या वेळेला मराठ्यांना एसीबीसी अंतर्गत आरक्षण आज ना उद्या मिळणार आहे असं म्हणता, तेव्हा मराठे आज ना उद्या ओबीसीत येणारच आहेत हे पण सांगता का लाखेजी? नक्कीच 50%च्या वरून आलेच पाहिजेत आणि 50%च्या आतून जे काही निजामकालीन आमचा मराठवाडा आहे त्यामधले मराठे हे आलेच पाहिजेत. त्याचं कारण असं आहे प्रसादजी, लक्षात घ्या, 1881 पासून 1941 पर्यंत जितक्याही जातनिहाय जनगणना या हैदराबाद संस्थांमध्ये झालेल्या आहेत त्यामध्ये उच्चवर्णीय ब्राह्मण ही कम्युनिटी जर सोडली, मराठा, कुणबी, धनगर, हाटकर, वंजारी, माळी, साळी हे सगळ्या कम्युनिटीला या ठिकाणी एकाच प्रवर्गामध्ये ठेवलेलं आहे. आणि तो प्रवर्ग जसं अडाणीपणाने या ठिकाणी तायवाडे म्हणतात ओबीसी, पण तो एससीबीसी हा प्रवर्ग आहे. जर त्या काळामध्ये मराठे हे एससीबीसी मध्ये होते तर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांना तो प्रवर्ग मिळायला नको का? हा साधा प्रश्न आहे. बर, याच्यावर आपण आपल्या सोबत असलेल्या दोन तज्ञांशी चर्चा करू. टप्प्याटप्प्याने आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे, चर्चा वेगात पुढे न्यायची हे पण लक्षात आणून देतो. तुम्ही जो मुद्दा मांडलाय त्या आधारे मला पटकन पहिल्यांदा बबनराव तायवाडे यांच्यापर्यंत मुद्दा न्यायचा आणि नंतर मी श्रावण डेवरेंना बोलायची संधी देणार आहे. पहिल्यांदा बबन तायवाडे आपण उत्तर द्यावं. आपला मुद्दा हा तर्कहीन आहे, घटना आपल्याला ठाऊक नाही आणि तुम्ही जे म्हणता आहात, मागता आहात किंवा ज्या गोष्टीला तुम्ही विरोध करता आहात तो योग्य नाही असा आक्षेप लाखे पाटलांनी मांडला. आणि या निमित्तानं लाखे पाटील हे इथे प्रतिनिधी म्हणून आपल्या सोबत आहेत, जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे समर्थक म्हणूनही ते आपल्या सोबत आहेत. पर्यायानं हा आक्षेप आपल्यावर एका घटकाचा हे लक्षात घ्यायला हवं. बबनराव उत्तर द्या. हे बघा, जेव्हा देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा त्यांनी 50%च्या वर जाऊन 12 आणि 13% आरक्षण यांना दिलं होतं, जे हायकोर्टाने स्टँड केलं होतं पण सुप्रीम कोर्टाने नाकारलं. तेव्हा या लोकांनी काय नाही ऍडिशनल 12 आणि 13% नको, ते स्वीकारलं. सुप्रीम कोर्टाने प्रतिनिधी म्हणून बोलताय का? आम्ही जेव्हा तुम्ही ओबीसी म्हणून बोलताय का फडणवीसाचे प्रतिनिधी म्हणून बोलताय? तेव्हा अरे फडणवीसांना माझा काही संबंध नाही, समजले का? आरोप करताना जरा आपल्या डिबेवरती हे ठेवा. ही भाषा फडणवीसाची आहे. फडणवीस तुम्ही कशाला स्वीकारलं तेव्हा? मग एवढे दिवस स्वीकारलं ना? स्वीकारलं. आम्ही नाही स्वीकारलं आणि आम्ही आधी नाही स्वीकारलं तेव्हाही नाही. आम्ही जेव्हा तुम्हाला मिळाला आम्ही विरोध केला का? कधीच विरोध नाही केला. तुम्ही लोकांनी स्वीकारलं, आम्ही पण आनंदाने केलं. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ते नाकारलं म्हणून तुम्ही म्हणता की आम्हाला इकडे 50%च्या आतमध्ये पाहिजे. ते देऊ शकत नाही म्हणून कुणब्यांचे प्रमाणपत्र पाहिजे. तुम्ही तुमची भूमिका बदलता आणि दुसऱ्यांवरती आरोप करता, यांचे हे आहे ते आहे म्हणून स्वतःकडे बघत मग दुसऱ्यांवरती आरोप करत चालतात. ठीक आहे, लाखे पाटलांच्या मुद्द्याला तायवाडे साहेब आपल्याला उत्तर द्यायची संधी आणखी देतो, पण एकदा तत्पूर्वी पटकन श्रावण डेवरेंना बोलतं करतो. लाखे पाटील, आपला हात वर गेल्याचं मी पाहिलंय, संधी मिळणार आहे. श्रावण डेवरे यांना एक मिनिटभराचा पूर्ण आणि शांतपणे वेळ देऊया. मला सांगा श्रावण डेवरेजी, ज्या वेळेला मराठे असं म्हणतात आणि त्यात सुद्धा खास करून मराठवाड्यातले मराठे असं म्हणतात की निजामाच्या काळात त्यांना जे सवलती लाभ मिळत होते ते आता महाराष्ट्रात आल्यानंतर, भारतात सामील झाल्यानंतरही त्यांना ते का मिळू नयेत, याचं उत्तर काय? आणि त्या आधारे मराठे सरसकट ओबीसी होऊ शकतात, त्यांना कुणब्यांची प्रमाणपत्र दिली जावीत, ही मागणी योग्य आहे का? श्रावण डेवरेजी आपण बोलणार आहात, पूर्ण 1 मिनिट. अत्यंत चुकीची मागणी आहे. ज्या वेळेस कालेलकर आयोग, ज्या वेळेस मंडल आयोग आणि नंतरचे जवळजवळ 8 राज्य मागासवर्गीय आयोग हे सगळे 10च्या 10
ओबीसी आयोग किंवा राज्य मागासवर्गीय आयोग किंवा केंद्रीय मागासवर्गीय आयोग हे जेव्हा सर्वेक्षणला आले होते त्यावेळेस जे समाज घटक हे 11 कसोट्यांमध्ये उत्तीर्ण झाले नाहीत ते पुढारलेले ठरले गेलेत आणि 11 कसोट्यांमध्ये जे उत्तीर्ण झाले ते मागास ठरवले गेले. तर 10च्या 10 आयोग जेव्हा सर्वेक्षणला आले तेव्हा मराठवाड्यातला मराठा सुद्धा हा त्या 11 कसोट्यांमध्ये फेल झाला आणि म्हणून त्याला पुढारलेलं ठरवलं. पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्यांनी पुढारलेलं ठरवलं. हा शास्त्रशुद्ध पद्धतीने 10 आयोगांनी केलेलं सर्वेक्षण आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर 2 वेळा शिक्कामोर्तब केलेला आहे की या आयोगांनी दिलेले अहवाल हे अत्यंत योग्य आहेत, हे शिक्कामोर्तब केलेलं आहे. असं असताना सुद्धा जर एखादी व्यक्ती अचानक उठेल आणि सांगेल की माझ्याकडे 400 वर्षापूर्वी असं काहीतरी कुठेतरी कुणबी लिहिलेलं आहे आणि म्हणून मला कुणबी सर्टिफिकेट द्या, हे सांगणं चुकीचं आहे. मला सांगा की आजचे जे ब्राह्मण आहेत हे ब्राह्मण 5000 वर्षापूर्वी पशुपालक होते, गाई म्हशी चारत चारत भटकत भारतात आलेत. जर आजच्या ब्राह्मणांनी जर अशी मागणी केली की 5000 वर्षापूर्वी आम्ही भटके होतो, पशुपालक होतो, म्हणून आम्हाला भटक्या विमुक्तांचं आरक्षण द्यावं ब्राह्मणांना, अशी मागणी केली तर काय होईल? साधी गोष्ट आहे. तर हे असे मुद्दे चुकीचे उपस्थित करून सरकारची दिशाभूल करतात, जनतेची दिशाभूल करतात आणि काहीतरी खोटं नाटक करून ओबीसी मध्ये घुसायचं म्हणजे घुसायचं. आणि अगदी एसईबीसी ची व्याख्या करताना सुद्धा हे कशी चुकीची व्याख्या करतात आणि कशी सोयीची व्याख्या करतात. हे बघा, एसईबीसी म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस, इकॉनॉमिकली नाही, इकॉनॉमिक आर्थिक याचा उल्लेखच कुठे नाहीये. घटनेमध्ये आर्थिकतेचा उल्लेख, इकॉनॉमिकलचा उल्लेख कुठेही नाहीये. 15/4/16 मध्ये बी नाही, नंतर 346 मध्ये नाही, 341 मध्ये नाही, 342 मध्ये नाही, कुठेही इकॉनॉमिक शब्दाचा किंवा आर्थिकचा उल्लेख कुठेही नाही. सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आणि त्याच्या आधारावर मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या पुढारलेला आहे. कारण ते राज्यकर्ते होते, कारण त्यांच्याकडे भरपूर साखर कारखाने आहेत, त्यांचे भरपूर आमदार आहेत, त्यांच्या भरपूर बँका आहेत, पतपेढ्या आहेत, सर्व काही जी काही सत्ता संपत्ती आहे, जमिनी आहेत, सगळी त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे सगळ्या 10 आयोगांनी आणि सुप्रीम कोर्टाने अभ्यास करून सांगितलं की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक श्रावण डेवरेजी वेळेची मर्यादा आहे. आपण आपला मुद्दा मांडत असताना 2-3 गोष्टींचा स्पष्टपणे खुलासा दिलेला आहे की मराठे हे आरक्षणास का पात्र नाहीत, मग ते मराठवाड्यातले असोत की ते इतर कुठलेही असोत, त्याचं उत्तर तुमच्या लेखी अभ्यासपूर्ण संशोधनातून आलंय असं तुम्ही सांगितलं. तुम्ही हे सुद्धा म्हणालात की सोशली आणि इकॉनॉमिकली नाही तर सोशली आणि एज्युकेशनली म्हणजेच सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या जो मागास आहे तो एसईबीसी अंतर्गत मागास गणला जातो. मग आता मला लाखे पाटलांना विचारायचं आहे, लाखे पाटील आपण याचं उत्तर देणं अपेक्षित आहे. आपला समाज हा निजामाच्या काळात जे लाभ आणि जे आरक्षण मिळवत होता ते जर समजा अभ्यासपूर्ण पद्धतीनं आता सिद्ध होत नसेल तर ती मागणी करणं ही संयुक्तिक आहे का? प्रसादजी, पहिल्यांदा मला एक माझी चूक मान्य केली पाहिजे. मी अनवधानानं सोशली आणि इकॉनॉमिकली म्हणालो. ती इकॉनॉमिकली नाही, ती एज्युकेशनलीच आहे आणि एज्युकेशन हा शब्द त्या ठिकाणी बरोबर आहे. इकॉनॉमिकली हे मी चुकीनं बोललेलो आहे त्या ठिकाणी. एससीबीसी ओबीसी हा एकच आहे. दुसरा महत्वाचा भाग असा, श्रावण देवरे सर जे काही बोलतायत ते प्रिज्युडियस माइंडने बोलतायत. ते की त्यांनी एक फिक्स ठोकताळा केलाय की मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही आणि त्या पद्धतीनं ते त्यांची मांडणी करतात. पण ती मांडणी इतिहासावरही टिकत नाही, वर्तमानावरही टिकत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कसोटीवरही टिकत नाही. पहिला भाग असा की जे काय पशुपालक वगैरे ते आर्याबद्दल बोलतायत तो त्यांचा वेगळा विषय आहे, त्याबद्दल मला जायचं नाही. परंतु निजामकालीन 1881, 1891, 2001, 2011, 2021, 2031 आणि 2041 सोडून देऊ आपण. ह्या सगळ्या ज्या काही निजामकालीन नोंदी आहेत जातगणनेच्या, त्यामध्ये कम्युनिटी म्हणून त्या ठिकाणी जातगणना झालेली आहे आणि त्यामध्ये मराठा आणि कुणबी ह्या दोन्हीही सेपरेट दाखवलेले आहेत आणि ते दोन्हीही ब्राह्मण सोडून मराठा, कुणबी, माळी, साळी, कोळी, धनगर आणि हटकर हे सगळे एकत्र दाखवलेले आहेत. आणि हे आजपर्यंत कुणीही
कधीही कुठल्याही मागासवर्गीय आयोगाकडे या पद्धतीनं मांडलेलं नाही. ठीक आहे. दुसरा भाग या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की राजस्थानमध्ये जाटाचं बहुल्य असताना, जाट हे सवर्ण समजले जात असताना सुद्धा 2 जिल्ह्यामध्ये जाटांना मागास म्हणून त्या ठिकाणी एससीबीसी म्हणा किंवा ओबीसी सवलती आहेत, मान्यता आहेत. त्याच पद्धतीने जे काही महाराष्ट्राचं रिऑर्गनायझेशन झालं जी, त्यापूर्वी 1325 ला ज्यावेळेस देवगिरीचा किल्ला पडला, रामदेवराव राजे यादवांचा पराभव झाला, त्यापासून 17 सप्टेंबर 1948 पर्यंत 625 वर्ष आम्ही मोगलाच्या राजवटीमध्ये, मुस्लिमाच्या निजामाच्या राजवटीवर होतो. आणि त्या काळामध्ये भाषिक, शैक्षणिक, आर्थिक, नोकरीच्या संधी, सगळ्या प्रकारच्या संध्या मराठवाड्यातील मराठ्यांना नाकारलेल्या आहेत. त्यामुळं मराठे हे त्याही अर्थानं जातगणनेच्या आधारानं या ठिकाणी मागास आहेत, एससीबीसी नाही. आहेत. मग मला एक सांगा लाखेजी, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मग पटकन जो श्रावण डेवरेंनी दुसरा मुद्दा मांडला की मराठे मागास आहेत की नाही, हे वारंवार अभ्यासाअंती स्पष्ट झालेलं आहे की ते मागास नाहीत, असं जे श्रावण डेवरे सांगतात, ते मग मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या बाबतीत का सिद्ध होऊ शकलं? तोही त्यांचा मुद्दा अतिशय चुकीचा आहे. मराठ्याकडे बघताना फक्त पश्चिम महाराष्ट्रातले मराठे म्हणून बघितलं जातं. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संधी उपलब्ध करून दिल्या, छत्रपती शाहू महाराजांच्या संधी उपलब्ध करून दिल्या, इंग्रजांच्या ज्या काळामध्ये त्यांना ज्या काही शैक्षणिक सुविधा मिळाल्या, त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये कमीत कमी 500 वर्षाचा फरक आहे. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. आणि हा 500 वर्षाचा फरक जर भरून काढायचा असेल तर ज्या वेळेस आम्ही नागपूर कराराद्वारे विदर्भ आणि आम्ही विना अट महाराष्ट्रात सामील झालो, त्यावेळेस मराठवाड्यातल्या 100% जनतेला या ठिकाणी मागास म्हणून जाहीर करायला पाहिजे होतं. तरच ही जी काही तफावत आहे ही भरून येईल. ठीक आहे. याच्यावर आपल्याला बबन तायवाडेंपर्यंत पोहोचावं लागेल, कारण तुम्ही जे संदर्भ देता आहात त्यातला एक संदर्भ चर्चेत घ्यायला हवा, तो विदर्भातला आहे. बबन तायवाडे, आपल्याला एक छोटी आधी विनंती करतो, आपण थोडंसं मागे सरकून बसावं. तुमचा चेहरा नीट स्क्रीनवर येत नाहीये. आपण अतिशय नीट आता बसलेला आहात. मला पटकन आपल्याला विचारायचं आहे की जे काही तर्क आता मराठवाड्यातले मराठे देत आहेत, त्याच्या समोर आपल्याला उदाहरणादाखल काय दिलं जातं, तर विदर्भातले मराठे बऱ्यापैकी कुणबी प्रमाणपत्र बाळगतात. मग मराठा समुदायाला विदर्भात एक न्याय, मराठवाड्यात दुसरा न्याय, कोकणात तिसरा न्याय असं होऊ शकतं का, आणि असं व्हावं का? बबन तायवाडे, मी तुमच्या पुढे एक स्पष्ट करतो की आमच्या विदर्भामध्ये 95% लोकांच्या प्रमाणपत्रावर महसुली कागद असो किंवा शैक्षणिक कागदपत्र असो, हे 3-4 पिढ्यापासून फक्त कुणबी लिहिलेला आहे, मराठा कुणाचे याच्यावर लिहिलेलं नाही. आणि ज्यांच्या याच्यावर मराठा ते आजही मराठा आहे. पण हीच तर गंमत आहे ज्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला हवं. तायवाडे साहेब, ते लग्न करताना मराठी असतात, निवडणुका लढवताना, सवलती घेताना कुणबी होतात. हे विदर्भातलं वास्तव आपण नाकारणार आहात? ही भाषा विदर्भात कधीच चाललेली नाही. विदर्भामध्ये कुणब्यांशी संबंध होता. मी आता सांगितलं तुम्हाला की आमच्या 11 जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासून कुणबी म्हणजे कुणबीच लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे कुणब्यांचे संबंध होतात. एखादा श्रीमंत कुणबी असेल आणि तिकडे पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यामध्ये जाऊन सोयरी करत असेल, ते अपवादात्मक गोष्ट असते. पण आमच्याकडे आमचे वडील, आमचे आजोबा, आम्ही पाहिलं की आमच्या 4-5 खेड्यामध्येच संबंध व्हायचे. हे आता आम्ही शिकल्यामुळे 2 जिल्हे बाहेर जायला लागलो. पण आधी जे व्हायचं ते गावाखेड्यात एक 4 किलोमीटरच्या आतमध्ये जी काही 4-5 गावं राहतात त्या सर्वांच्या याच्यावर कुणबीच दिलं राहत होतं, मराठा कुणाच्या याच्यावर राहत नव्हतं. ही विदर्भातली वास्तविकता आहे. बर, मग ज्या वेळेला हा तर्क मराठे देतात की विदर्भातल्या मराठ्यांच्याकडे कुणब्यांची प्रमाणपत्र आहेत, हा तुमच्या लेखी बबन तायवाडे खोटा तर्क आहे, असं वास्तव नाही? अगदी खोटा तर्क आहे, अगदी खोटा तर्क आहे. आम्ही सांगतो ना की आमच्या विदर्भामध्ये पिढ्यानपिढ्यांपासून कुणबी हाच शब्द वापरला जात आहे. याच्यातले 1-2% लोक मराठा म्हणून वावरत असतील, पण त्यांच्या कागदपत्रावर सुद्धा कुणबीच लिहिलेला आहे. आता हा जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा ते सुद्धा कालपर्यंत जे मराठा म्हणून वागत होते ते स्वतःला आता ओबीसी म्हणून पुढे यायला लागले. ठीक आहे. संजय लाखे पाटील वारंवार प्रतिवाद करण्यासाठी संधी मागतात, हातवर जातोय त्यांचा, पटकन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि त्यानंतर माझा पुढचा प्रश्न हा श्रावण डेवरेंसाठी तयार असणार आहे. लाखे पाटील, आपला प्रतिवाद अपेक्षित करतो. मुद्दा स्पेसिफिक आहे.
कुणबी प्रमाणपत्र घेऊन मराठे विदर्भात वावरतात का? आणि जर बबन तायवाडे यांचा आपण चर्चेतला मुद्दा ग्राह्य मानला, जर समजा तसं नसेल, म्हणजे विदर्भामध्ये कुणबीच असतील, मराठे मराठेच असतील, तर मग हा प्रचार का? मुळात या ठिकाणी बबनराव तायवाडे जी काही माहिती सांगतात ती माहिती त्यांना सोयीस्कर अशा पद्धतीने सांगतात, ती फक्त देवेंद्र फडणवीस यांना पटवू शकते, बाकी कुणाला ती सध्या पटवून देऊ शकत नाहीत. आपल्या माहिती करता सांगतो मी, जो काही वराड प्रांत आहे, वराड प्रांत जो आहे, ज्याला आपण प्रसादजी, जो वराड प्रांत आहे, ज्याला आपण अमरावती विभाग म्हणतो, हा विभाग निजाम स्टेट मध्येच होता. 1725 किंवा 30 साली निजामाच्या मुलाकडे तो प्रांत होता. इंग्रजाने आपल्या संरक्षणाचे पैसे देत नाही निजाम, म्हणून वराड प्रांत त्यांच्याकडे लावून घेतला आणि मराठवाडा निजामाकडेच राहिला. ज्या नोंदी मराठवाड्यामध्ये आहेत तशाच नोंदी निजाम काळामधल्या ह्या वराडामध्ये आहेत, कारण तो निजामकालीन भाग होता. इंग्रजांना निजामाच्या मुलाकडून तो बळकावून घेतला होता. आज त्या ठिकाणी 100% मराठी कुणबी आहेत आणि त्याचं जर श्रेय देत असेल, आणि मी त्यांचा आभारी मानल डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं. बिलकुल, हा संदर्भ चर्चेतला निश्चितच गरजेचा आहे, कारण पंजाबराव देशमुखांनी सुरुवातीच्या काळात सांगितल्याचं अनेकदा स्मरतं की ज्याला ज्याला जमेल त्यांनी कुणबी लावून घ्या. श्रावण डेवरेंचं याच्यावरचं निरीक्षण आणि अभ्यासपूर्ण वक्तव्य आपल्याला अपेक्षित आहे. श्रावण डेवरे, हा जो काही घोळ महाराष्ट्रातल्या विविध भौगोलिक प्रदेशातला आहे, हा नक्की घोळ आहे की नाही, आणि राजकारण्यांनी त्या त्या वेळेला सोयीस्कर भूमिका घेतल्यानं तो जन्माला आलाय का? असं मुळीच नाही आहे. विदर्भातले कुणबी, कोकणातले कुणबी आणि उत्तर महाराष्ट्रातले काही कुणबी हे अस्सल कुणबी आहेत. त्याच्यात कुठेही त्यांनी मराठा म्हणून नोंद केलेली नाही. अगदी वंशावळीमध्ये सुद्धा, आणि वंशावळीमध्ये एके ठिकाणी जरी मराठा शब्द आढळला तर त्याला कुणबी सर्टिफिकेट नाही मिळू शकत. ही सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. हे जे मराठवाड्यातले जे तुम्ही आज जे मराठी म्हणतायत की आम्ही कधीतरी कुणबी होतो, अरे पण तुम्ही आधी बी मराठा होते, नंतरही मराठा होते, मध्येच कुणीतरी कुठेतरी एखाद्याने काहीतरी कुणबी लिहून काढलं असेल आणि त्याचा आधार घेऊन सगळे नातेवाईक मग कुणबी नाचवता आहेत, तर ते असं करणं चुकीचं आहे. मराठा ही राज्यकर्ती, तुम्हाला शोभत नाहीये, मराठा ही राज्यकर्ती, शब्द वापरू नका, शोभत नाही. मी काय बोललो नाही. एकाच समाजाबद्दल बोलताय तुम्ही, एकाच समाजाबद्दल बोलताय तुम्ही, नाचवताय वगैरे असा शब्द वापरू नका. मी बोललो होतो काही, मी नाचवताय वगैरे हा शब्द झाला का चर्चेतला? चर्चेला काय पातळी ठेवा ना. अरे नाचवताय म्हणजे काय? नाचवताय मराठा ही राज्यकर्ती जमात आहे आणि सत्ताधारी जमात आहे. ज्यांना ज्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळाला आहे, वाटा मिळाला आहे, जसं निजामाने तिथल्या मराठ्यांना पद दिली, पाटेलकी दिली, महसुली दिली, महसूल गोळा करण्याचे अधिकार दिले, गावाची सत्ता दिली, अशा पूर्ण चुकीचं आणि कुणबी कधी करू शकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. कोकणातले कुणबी आजही लंगोटी घालून फिरतात शेतामध्ये, त्यांना कुठेही गावात अधिकार नाही, कुठेही सत्तेत अधिकार नाही. कधीतरी त्यांचे 8 आमदार कुणब्यांचे होते. तुम्ही जर कोकणात गेले एकही आमदार कुणबी नाही, सगळेच्या सगळे आमदार मराठा आहेत. हा जो काही अन्याय तिथल्या कोकणातल्या कुणबींवर होतोय, विदर्भात कुणबींवर होतोय, उत्तर महाराष्ट्रातल्या काही कुणबींवर होतोय, तर हा जो अन्याय आहे, हे अन्याय करणारे केवळ आणि केवळ मराठा आहे. मग याच्यावरचा एक प्रतिवाद पटकन लाखे पाटील, आपल्यासाठी 40 सेकंद आहेत, त्यानंतर पुढच्या मुद्द्याला आपल्याला स्पर्श करायचा आहे. प्रसादजी, माझा आतापर्यंत असा समज होता की श्रावण देवरे अभ्यास करून बोलतात, तो आज भ्रमाचा भोपळा माझा फुटलाय. त्यांना काही सामाजिक नॉलेज नाही हे मला या ठिकाणी दिसून आलंय. मुळात या ठिकाणी लक्षात घ्या की कुठल्याही निजामानं मराठ्यांना पाटीलकी दिली नाही. जर असल दिलेली तर 10 नावं त्यांनी सांगावेत. निजामाच्या काळामध्ये येलम, कापू, हटकर, क्षत्रिय खेत्री समाज एक आमच्याकडं, हे जे सगळे समाज होते, हे सगळे समाज त्या ठिकाणी महसुलीच्या नोंदी करणारे, महसुलीच्या नोंदी ठेवणारे अशा प्रकारचे समाज होते. येल्लम आणि रेड्डी आणि हटकर हे मराठापेक्षा खूप प्रगत काळ त्या काळामध्ये होते. हे यांना सामाजिक दृष्ट्या यांना अभ्यास नसल्यामुळं यांना काही माहित नाही
आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याच्या विरोधात जे बोलायचं ते मराठ्याच्या विरोधात बोलतात. ठीक. म्हणून देवरे साहेब, माझं तुम्हाला नम्र विनंती आहे की पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा. देवरेजी, मराठवाड्यातली सामाजिक श्रावण देवरे, राजकीय आपला प्रतिवाद गरजेचा आहे. वेळेची मर्यादा आहे. लाखे पाटील, वेळेची मर्यादा पाळा. श्रावण देवरे, अभ्यास पूर्ण पद्धतीने तुम्ही भूमिका मांडता नाही मांडता हा कदाचित एक अत्यंत बोलचालीतला आरोप असू शकतो, पण माझा या निमित्तानं पुढचा मुद्दा आहे आणि चर्चेत आपल्याला तो घ्यायला हवा वेळेची मर्यादा पाळून. तो असा आहे, तुमच्या लेखी मनोज जारंगेंच्या खांद्यावर कुणाची बंदूक तुम्हाला दिसतीये का? जारंगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणाविरोधात गोळ्या चालवायच्या आहेत? अगदी बरोबर प्रश्न विचारला तुम्ही. फडणवीस साहेबांशिवाय दुसरं कोणीही नाही. जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक फडणवीसांनी ठेवली आहे, म्हणून तिथे भिडे भटजी सगळं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अगदी ते जरांगे पाटलांचं उपोषण फडणवीस साहेबांनी दत्तक घेतलं होतं. अशी परिस्थिती तिथे दिसत होती. श्रावण देवरे जी, मुख्यमंत्री श्रावण देवरे, बिलकुल तुमचा हा आक्षेप असेल तर मग शरद पवार पण फडणवीसांच्याच सांगण्यावरून वागायला लागले हे आपल्याला महाराष्ट्रात दिसलं असं म्हणायचं का? अगदी निश्चित 100%. शरद पवार सुद्धा हे आता फडणवीसांच्या तालावर नाचायला लागलेले आहेत. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने फार वाईट गोष्ट आहे, शर्मीची गोष्ट आहे. आणि जरांगे पाटलांच्या तुलनेमध्ये चंद्रपूरला आमचा रवींद्र टोंगे नावाचा ओबीसी मुलगा उपोषणाला बसला. 20 दिवस पर्यंत मंत्रिमंडळाने एकाही मंत्र्याने त्यांची दखल घेतली नाही, फोनवरून विचारपूस केली नाही. मात्र जरांगे पाटलांचं उपोषण फडणवीस साहेबांनी दत्तक घेतल्यासारखं वागवलं. हा जो काही भेदभाव आहे ओबीसी आणि मराठ्यांमधला, हे सगळं फडणवीस साहेबांनी पेटवलेलं वातावरण आहे. मुळात सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण नाकारल्यानंतर पुन्हा मराठ्यांना आरक्षण देण्याची बात करणं म्हणजे सुप्रीम कोर्टाचा अपमान करणं आहे. महाराष्ट्र शासन हे सुप्रीम कोर्टाचे निर्णय अंमलात आणत नाही. महाराष्ट्र शासन हे संविधानाप्रमाणे अंमलात आणत नाही. महाराष्ट्र शासन फक्त केवळ मराठ्यांचं ऐकून त्यांच्यासाठी जी आर काढण्याचं काम करतं. हे महाराष्ट्र शासन जे आहे, ठीक आहे, हे ओबीसीचं नाही, हे फक्त मराठ्यांसाठी आणि ब्राह्मणांसाठी, ईडब्ल्यूएस साठी आणि मराठ्यांना ओबीसी करण्यासाठी. अच्छा, श्रावण देवरे म्हणतात की आत्ताचं सरकार फक्त ब्राह्मण आणि मराठ्यांसाठी काम करतंय. बबन तायवाडे, आपलं उत्तर लागेल आणि त्या निमित्तानं जे चंद्रपुरात ओबीसीचं आंदोलन झालं त्याहीवर आपण बोलावं. एका बाजूला मनोज जरांगे पाटलांच्याकडे सातत्यानं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले विविध सदस्य जातात, महाराष्ट्रातल्या राजघराण्यातले सदस्य जातात, दस्तूरखुद्द शरद पवार जातात आणि शरद पवार तिथूनच सुरुवात करतात की मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्या, ज्या वक्तव्याचा परिपाक आजची चर्चा पण आहे. असं असताना तुम्हाला हा मुद्दा पटतो की चंद्रपुरातल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष झालं? हे बघा, नक्कीच दुर्लक्ष झालं, मी असं म्हणणार नाही. पण जेव्हा 29 तारखेला आमची चर्चा झाली, आता देवरे साहेब जे बोलतायत ते मुद्दे आम्ही सरकार पुढे मांडले. आमचं सुद्धा आंदोलन आमच्या संविधानिक मागण्याकरता एवढ्या दिवसापासून सुरू आहे. एवढ्या दिवसानंतर आज तुम्ही आम्हाला चर्चेला बोलावलं. त्यांचं उपोषण मान्य मुख्यमंत्री जाऊन सोडू शकते, तर आमच्याकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का येऊ शकत नाही जर आमच्या मागण्या तुम्हाला मान्य आहेत? आणि म्हणून जेव्हा चर्चेनंतर स्वतः उपमुख्यमंत्री आले, आमचं आंदोलन सोडवलं. पण आंदोलन सोडवल्याबरोबर का आम्ही ते झालो का, म्हणजे त्यांच्याकडे मुख्यमंत्री जातात, त्यांचं उपोषण सोडवतात, ते योग्य आहे. तेव्हा ते एकनाथ शिंदेचे फॉलोअर नाही आहे. एकनाथ शिंदेनी त्यांना मदत नाही केली आहे. एकनाथ शिंदेच्या मताप्रमाणे ते वागत नाही. आमच्याकडे देवेंद्र फडणवीस उपोषणाला आला, बबन त्यावेळेस देवेंद्र फडणवीसचा माणूस आहे. हे आरोप चुकीचे आहेत. कोणी कुणाचे नाहीये. ते आपल्या संविधानिक मागण्या मागत आहे, आम्ही आमच्या संविधानिक मागण्या. कुणाचे योग्य कोणाचे सरकारला ठरवायचं आहे काय. त्याच्यामुळे हे जे आरोप चुकीचे आहेत, सरकारने आमची योग्य वेळ दखल घ्यायला पाहिजे होती, ते घेतली नाही, वेळ लावला, शेवटी घेतली आणि आले. आमच्या विद्यार्थ्याचं उपोषण सोडवलं. आम्हाला न्याय देण्याचा ते प्रयत्न करणार आहे. नाही दिला तर भविष्यामध्ये पुन्हा आम्ही उभे राहू. बर, या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला पटकन लाखे पाटील आणि त्याचबरोबर इतर दोन्ही ओबीसी नेत्यांकडून जाणून घ्यायचं आहे की खऱ्या अर्थानं आंदोलन आता पुढच्या टप्प्यात गेलं तर ते निर्णायक असेल का? मला हा पहिला प्रश्न पटकन जारंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं लाखे पाटलांना विचारायचा. लाखे पाटील, 30 सेकंद आहेत. त्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी जो एक मुद्दा या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा देवरे यांनी उपस्थित केला अज्ञानातून, त्या मुद्द्याचं उत्तर मी देऊ इच्छितो. सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं एससीबीसी आरक्षण नाकारलं. ते 2 मुद्द्यावर
तत्कालीन राज्य सरकार आणि तत्कालीन मागासवर्गीय आयोग हे मराठ्यांचं मागासपण सिद्ध करण्यासाठी त्यांनी विशेष काही प्रयत्न केले नाही जी किंवा त्यामध्ये त्यांनी त्या पद्धतीची आकडेवारी गोळा केली नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलंय. आणि त्याची जी काही आहे आता क्युरेटिव्ह पिटिशन आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्यामुळे ते जे काही सांगतायत ते दादांत खोटं, ठीक आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास करणारं आणि त्यांचा अजेंडा पुढे रेटणार आहे, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की बबनराज तायवाडे जे म्हणतायत की आमचं न्यायसंगत आंदोलन होतं, मराठ्यांना कुणबीमध्ये घेऊ नका म्हणजे एससीबीसी मध्ये घेऊ नका, हे राज्य सरकारनं लिहून द्या असं म्हणणारे बबनराज तायवाडे यांना हे बेकायदेशीर अशी मागणी करायचा अधिकार कुणी दिला? कुठल्या घटनेच्या कलमानं त्यांना अधिकार मिळाला की मराठ्यांना एससीबीसी मध्ये आरक्षण देऊ नका म्हणून? आणि राज्य सरकारी ऐकून कसं घेतं? त्या दिवशी राज्य सरकारी ऐकून घेईल, अशा पद्धतीनं लेखी त्यांना देईल, त्या दिवशी राज्य सरकार आणि मराठ्यांचं डायरेक्ट युद्ध चालू होईल. अशा पद्धतीची बेकायदेशीर मागणी बबनराज तायवाडे करतात कशी आणि त्यावर राज्य सरकार चर्चा करतं कसं? एससीबीसी आरक्षण हा मराठ्याचा अधिकार आहे, हक्क आहे आणि ते आम्ही मिळवणार या ठिकाणी सांगतो. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. संजय लाखे पाटील वेळेची मर्यादा आहे. तुम्ही वारंवार एक सांगताय की आरक्षण हवंय ते तुम्ही मिळवणार आहात. श्रावण डेवरे, पटकन मुद्द्यावर येऊयात, 30 सेकंदात उत्तर देऊयात. अशा प्रकारचं आंदोलन आता नव्या कुठल्या वळणावर पोहोचेल? कोणाला विचारताय? श्रावण डेवरे बोलतात. मी आपल्यापर्यंत बबनराव येतो थोड्या वेळात. श्रावण डेवरेंचं उत्तर 30 सेकंदात आधी घेऊया. बोला देवरेजी, बोला. मराठ्यांचं आंदोलन कोणतंही शासन असो, मराठ्यांचं आंदोलन गंभीरपणे घेतं, अगदी मंत्रिमंडळ तिथं जाऊन बसतं, अगदी दत्तक घेतल्यासारखं करतं. परंतु ओबीसीचं कोणतंही आंदोलन असेल तर त्याची टिंगलटवाडी केली जाते, त्याचं दुर्लक्ष केलं जातं. हे मी तुम्हाला जरांगे पाटलांच्या या रवींद्र टोंगेंच्या उदाहरण मी तुम्हाला समजून दिलं. एवढंच नाही, सगळ्यात मोठी वाईट गोष्ट ही आहे की 29 तारखेला जी ओबीसीची बैठक बोलवण्यात आली, ही बैठक अधिकृतपणे शासकीय नव्हती. ही फडणवीसांनी आपल्या खासगी लोकांना, आपल्या खासगी मित्रमंडळांना, आपल्या खिशातल्या ओबीसी नेत्यांना या 29 तारखेच्या बैठकीला बोलवलं आणि नुसती चर्चा केली. तोंडाच्या वाफा दवडल्या, चहा आणि बिस्किटांवर ताव मारला गेला आणि ओबीसीच्या बाजूने एकही निर्णय या बैठकीत झाला नाही. केवळ चर्चा झाली आणि तोंडाची वाफ वाया गेली. ही जर बैठक अधिकृत राहिली असती तर शासनाच्या प्रत्येक अधिकृत बैठकीला विरोधी पक्ष नेते उपस्थित असणं अनिवार्य असतं. ठीक आहे, आपण या चर्चेत वेळेमर्यादेमध्ये चर्चा आटोपती घेत असताना बबन तायवाडेंना पटकन विचारणार आहोत. समजा राज्य सरकारच्या कडून सरसकट प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झालं कुणबी म्हणून, तर त्याचा परिणाम काय होईल? बबन तायवाडे, आपलं उत्तर अपेक्षित करतो. बरोबर आहे. विरोधी पक्ष नेत्याला बोलवलं नव्हतं, विपक्ष नेत्याला बोलावलं होतं, माहिती घेत त्याला नंतर बोलवलं नव्हतं. बोलवलं होतं. मी सांगतो तुम्ही सरकारचे प्रतिनिधी बनवू नका. सरकारचे प्रतिनिधी आहात का? देवेंद्र फडणवीसांचे प्रतिनिधी आहात का? पाहिजे असेल सांगा. ओबीसी म्हणून बोलू नका, मग देवेंद्र फडणवीसचे प्रतिनिधी म्हणून बोला. काय एका कॅपॅसिटी मध्ये बोला. बोला ना. काय नाही बबन तायवाडे, एक मिनिट, एक परस्पर शब्दाला शब्द लागत राहिले तर मला वेळ मर्यादेत मध्येच थांबावं लागेल. कार्यक्रम असं होऊ देऊ नका. बबन तायवाडेंना आपण निर्णायक प्रश्न शेवटच्या टप्प्यातला विचारलेला आहे, तो बबन तायवाडेंनी त्याचं उत्तर द्यावं, अन्यथा मला कार्यक्रम आटोपता घ्यावा लागेल. बबन तायवाडे, जर समजा प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झालं तर त्याची महाराष्ट्रात काय रिॲक्शन येईल? पटकन रिॲक्शन एकच राहील. 400 जातीचा समूह असलेला ओबीसी वर्ग रस्त्यावरती येईल आणि त्याचा विरोध करेल. धन्यवाद. आपण अत्यंत मोजक्या शब्दात आणि निर्णायक प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. वेळमर्यादेमध्ये ही चर्चा आपण आटोपती घेतो. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.